आज भटकी फॅमिलीसोबत आम्ही निघालो एका अशा प्रवासाला जिथे डेस्टिनेशनपेक्षा फील जास्त महत्त्वाचा होता. सुरुवात झाली साध्या रस्त्यांनी, पण जसं आम्ही पुढे जात होतो तसतसं शहर मागे राहत होतं आणि निसर्ग आमच्याशी बोलायला लागला होता. हिरवीगार झाडी, थंड वारा आणि एक अनोखी शांतता. विक्रमगडपासून 70 किलोमीटर अंतरावर त्या शांततेच्या मध्यभागी एक ठिकाण आमची वाट पाहत होतं. आणि मग अचानक समोर आलं आशापुरी देवीचं मंदिर. पहिल्या नजरेत काही खास वाटत नाही, पण खरा अनुभव तर आत आहे. कारण इथे आत जाण्यासाठी तुम्हाला आपली मान खाली ठेवावी लागते. त्या छोट्याशा दरवाजासमोर उभं राहिल्यावर एक क्षणासाठी सगळं थांबतं आणि मग तुम्ही ठरवता, अहंकार घेऊन आत जायचं की श्रद्धा. आम्ही मान खाली केली आणि आत प्रवेश केला. अंधार, शांतता आणि मंद दिव्यांचा उजेड. त्या क्षणी शब्द संपतात आणि अनुभव सुरू होतो. मनातले सगळे विचार हळूहळू शांत होतात आणि फक्त एकच गोष्ट उरते, ते एक खोल समाधान. लोक म्हणतात इथे केलेली प्रत्येक प्रार्थना देवीपर्यंत पोहोचते. कदाचित म्हणूनच इथून बाहेर परताना काहीतरी बदललेलं जाणवतं. हा फक्त एक प्रवास नव्हता, हा एक अनुभव होता जो आम्ही भटकी फॅमिलीसोबत जगलो. तुम्ही पण असा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्यासोबत नक्की जोडा. कारण भटकी फॅमिली फक्त ठिकाणं दाखवत नाही, आम्ही प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रवास मनापासून जगतो, हृदयापासून.